माऊली पालखी सोहळा 2026 या निमित्ताने दिंडींना दानवाटप, गुणवंत बालकलावंतांचा कलाभूषण पुरस्काराने गौरव, सत्वशील शेळके पाटील यांना इंद्रायणीमाई पुरस्कार, शंकरराव मर्दाने तात्या यांना निरामाई पुरस्कार व ॲडव्होकेट गजेंद्र मुसळेंना वारकरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तरडगाव येथे भक्तिमय वातावरणात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। लोणंद प्रतिनिधी, संपादक सुनील रासकर, क्रांतिसूर्य न्यूज चॅनेल, सातारा। तरडगाव दिनांक 23 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त तरडगाव येथील चांदोबाचा लिंब परिसरात माऊलींच्या उभ्या रिंगणस्थळी दिंडींना दानवाटप तसेच गुणवंत वारकरी बालकलावंतांचा कलाभूषण पुरस्कारच देऊन गौरव करण्यात आला। हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे शिल्पकार हरिभक्तपरायण सुरेश विठ्ठल जाधव चोपदार, हरिभक्तपरायण शंकरराव मर्दाने तात्या आणि हरिभक्तपरायण गजेंद्र मुसळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। चोपदार फाउंडेशन आळंदी, महानुभाव आश्रम तरडगाव आणि दुर्गामाता फाउंडेशन तरडगाव यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले। या सोहळ्यास हरिभक्तपरायण बाळासाहेब रणदिवे प्रमुख चोपदार, पालखी सोहळा, हरिभक्तपरायण लक्ष्मण मेंगडे महाराज, हरिभक्तपरायण सोपानकाका महाराज टेंभुकर, हरिभक्तपरायण दिनकर पाटील कोरलीकर, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज देशमुख, हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज यादव, महंत श्री राजधरव्यासबाबा राहेरकर आणि महंत श्री प्रमोददादा राहेरकर यांच्यासह अनेक संत, महंत, कीर्तनकार, दिंडी प्रमुख व भाविक उपस्थित होते। समारंभात बोलताना महंत श्री प्रमोददादा राहेरकर यांनी संत परंपरेतील अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले। अध्यक्षीय भाषणात हरिभक्तपरायण बाळासाहेब रणदिवे यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा वारसा जतन करण्याचे आवाहन केले। यावेळी वारकरी संप्रदायातील भजन, कीर्तन, गायन, तबला व मृदुंग वादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकलावंतांना कलाभूषण पुरस्कारच प्रदान करण्यात आला। कुमार, अर्पिता सूरज कुंभार, चिरंजीव, साईराज विठ्ठल मोहिते, ची आदित्य सूर्यकांत यादव, ची सौरभ बापूराव जाधव, ची शिवराज विनोद कुंडलकर, ची कृष्णा राजेंद्र कानडे, ची साईराज प्रवीण होवाळ, ची सिद्धेश नवनाथ अडसूळ आणि चिरंजीव कार्तिक किशोर ननावरे यांचा सन्मान करण्यात आला। तसेच श्री कृष्णादेव तुकाराम लोहार यांना आदर्श चोपदार पुरस्कारच व उत्कृष्ट मृदुंगमणी पुरस्कारच प्रदान करण्यात आला। याशिवाय सत्वशील शेळके पाटील यांना इंद्रायणीमाई पुरस्कारच, हरिभक्तपरायण शंकरराव मर्दाने तात्या यांना निरामाई पुरस्कारच तसेच हरिभक्तपरायण ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांना वारकरी भूषण पुरस्कारच देऊन गौरविण्यात आले। महानुभाव आश्रम ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव यांच्या वतीने महंत श्री राजधरव्यासबाबा राहेरकर यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। संत परंपरा, कला, साधना आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिभक्तपरायण दिलीप झगडे महाराज यांनी मानले। ज्यांची नेहमीच आम्हाला उपस्थिती लाभते, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करत असतो। हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रणदिवे यांचा सन्मान या ठिकाणी तालुक्याचे वारकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वासप्पा कोरेकर आपण मी विनंती करेल आपण सन्मान त्याचबरोबर या ठिकाणी श्री आश्रम तरडगाव त्यांचे महंत सुनीलदादा महाराज देखील आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो। खरं तर हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज सोबतात आपल्याला विनंती केली आपण
सन्मान करण्यासाठी मी त्याचबरोबर यांची माई आवर्जून सेवादाराची मदत केली जाते. अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून खरं तर चांगले होतात. या ठिकाणी काम करणारा हा संघ सर्व संघाचा सन्मान या ठिकाणी सन्मान होते. यानंतर पुढील सन्मान होतोय तो हरिभक्तपरायण कुमारी अर्पिता सूरज कुमार. तबला वादन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं कार्य जी कन्या या ठिकाणी करते. सूरज ये कलाभूषण पुरस्कार देऊन कन्या खरं तर तिचे आजोबा या ठिकाणी पांडुरंग कुमार उपस्थित आहेत. यानंतर पुढील सन्मान होतोय तो हरिभक्तपरायणचे रनावरे मृदंगाचार्य यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कार्तिक कुठे आहे? कार्तिक पप्पाला बरं पप्पाला पुढील सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी विनंती करेल हरिभक्तपरायण चिरंजीव मोहिते गंगामणी साहेब या ठिकाणी होते. यानंतर सन्मान होतो तो हरिभक्तपरायण शिवराज विनोद कुंडलकर तबला वादन या क्षेत्रामध्ये कार्यरत. या पुढे आजी आले अरे अरे आजी इकडे बघा. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल हरिभक्तपरायण सायराज प्रवीण पवार. भाऊ साहेब इकडे बघा. यानंतर विनंती असेल सौरभ बापूराव जाधव. हरिभक्तपरायण मृदंगमणी सौरभ बापूराव जाधव यांचं देखील या ठिकाणी कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मान होतोय. घरातील आल्या त्यांना देखील विनंती असेल आपण हा सन्मान द्यायचा आहे. पुढील सन्मान होतोय तो हरिभक्तपरायण सिद्धेश नवनाथ अडसूळ. हरिभक्तपरायण सिद्धेश महाराज अडसूळ सदस्य आले असेल तर त्यांना विनंती असेल. यानंतर पुढील दोन सन्मान होत आहेत ते चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्यानं त्यांच्या वतीनं सन्मान या ठिकाणी आपण देतोय. रितेश संतोष सप्ताह जोर तालुका फलटण जिल्हा सातारा. शंकराचार्य मर्दाने आपल्या विनंती असेल आपण त्या ठिकाणी 2 मिनिटं पुढील सन्मान होतोय हरिभक्तपरायण श्रीराम महाराज जाधव नांदल. आचार्य श्रीराम महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतो. हा हे कार्यालय हे हॉटेल त्यांनी उपलब्ध करून दिलं.
यादव महाराजांचा सन्मान या ठिकाणी महासन्मानात शेतकऱ्यांच्या हस्ते होतोय. त्याचबरोबर आमचे आदित्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य यानंतर आपला मुख्य कार्यक्रम जो आहे दान वाटपाचा त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य वारकरी संप्रदायातील प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचं होतं त्यांचाही सत्कार आपल्या चौदा फाउंडेशन चॅरिटेबल फाउंडेशन आळंदी यांच्या वतीने विशेष गुणगौरव पुरस्कार वारकरी संप्रदायामध्ये केल्याबद्दल त्या खंडाळा तालुक्यामध्ये कीर्तन भक्त खंडाळा तालुका वारकरी प्रसारक मंडळ खंडाळा या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अध्यक्षपद स्वीकारून वारकरी संप्रदायामध्ये अनमोल असं सहकार्य आपल्या सर्वांना केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं सरकार चॅरिटेबल फाउंडेशन आळंदी यांच्या वतीनं त्यांना आपण इंद्रायणी पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. ते आहेत हरिभक्तीपरायण सद्गुशील महाराज शेळके नाना यांचा सत्कार आपल्या पालखी सोहळ्याचे प्रमुख जोडदार बाळासाहेब महाराज रणदिवे यांच्या हस्ते यांना इंद्रायणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. महाराजांनी त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करावा. त्याचप्रमाणे काडेगाव यांचाही निरामाई पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान आपल्या भक्तस्वामी मठाचे मठाधिपती हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज मेंढे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे फुल फुलते स्पर्श तुझिया फुल फुलते तेज जात गगन विजते रविचंद्राचा माता शरण तुला भगवंता रे शरण तुला. या ज्ञानमंत्रावर उपस्थित असणारे आहेत. त्यासोबतच त्यांचे सर्व वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ गुरुबंधू महानुभाव संप्रदायाचे ज्येष्ठ प्रबोधनकार तथा संगीत भागवत कथाकार आदरणीय सुनील दादाजी. त्यासोबतच आज ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या कलेचा ज्यांच्या सेवेचा गुणगौरव आणि कौतुक या ठिकाणी संपन्न होत आहे असे वारकरी संप्रदायाचे एक नवीन चेहरे युवा सर्व महाराज. त्यासोबतच या ठिकाणी खंडाळा तालुका आणि फलटण तालुका या दोन्ही तालुक्याचे उपस्थित असणारी सर्व वारकरी वर्ग आणि या कार्यक्रमासाठी तरडगावातून उपस्थित असणारी माऊली सेवा दल आणि या दोन्ही शहरातील अध्यात्माचा एक नवा चेहरा ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने पाहतो असे नवतरुण वारकरी संप्रदायाचे गजेंद्र मुसळे साहेब यांचं या ठिकाणी मुख्य वारकरी संप्रदायाचा आदर्श वारकरी म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन संप्रदायाचे विचार या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु विचारांची जी धारा आहे जो विचारांचा प्रवाह आहे तो एक समाजाला ज्ञान देण्याचं कार्य दोन्ही संप्रदाय करत आहे. वारकरी संप्रदाय असेल किंवा महानुभाव संप्रदाय असेल या दोन्ही संप्रदायाच्या माध्यमातून एक सकारात्मक विचार
समाजाला देण्याचं कार्य गेले 800 वर्षापासून सुरू आहे. खऱ्या अर्थाने आजच्या या युवकांना आपण जो सन्मान दिलेला आहे तो त्यांच्या कलेचा सन्मान आहे. जीवन जगत असताना आपण एकमेकांच्या माध्यमातून जे भाषेचं भाषा, मराठी भाषा असेल, मराठी संस्कृती असेल, किंवा मराठी माणसं असतील, या सर्व तर खऱ्या अर्थाने मानव संप्रदायाचा जो आद्यग्रंथ आहे लीळाचरित्र, वारकरी संप्रदायाचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, अभंग असतील, दासबोध ग्रंथ असतील, या ग्रंथाच्या माध्यमातून, या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं सौंदर्य आणि संगोपन खऱ्या अर्थाने होत असेल. मराठी भाषेतील गोडवा असेल, मराठी भाषेचं सौंदर्य असेल किंवा मराठी भाषेचं साधेपणा असेल, तो आपल्याला कशामध्ये जाणवतो तर खऱ्या अर्थाने ह्या ग्रंथाच्या माध्यमातून, या अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून हा मराठी भाषेचं सौंदर्य खऱ्या अर्थाने समाजामध्ये वृद्धिंगत होत आहे. पूर्वीच्या काळी तुम्हाला 80 सालापर्यंत जर इथून महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचं तर एस्कॉर्ट फाडायला लागलं. एस्कॉर्ट करतात 5-5, 6-6 तास गाड्या, कितीही मोठा मंत्री असला तरी एस्कॉर्टच्या गाड्या आणल्या की त्याला 6-6 तास थांबायला लागलं. तसं पूर्वीच्या काळी छत्रपतींपासून पोर्तुगीजांपासून आपल्याला आपला परवाना सोडायचा झाला तर आपल्याला परवाना लागत होता आणि त्या परवान्याचं हे ठिकाण अजिंबा, कारण याची सातारा जिल्हा इकडनं येतो, पुणे जिल्हा इकडनं येतो आणि खंडाळा तालुका इकडनं येतो. ही तिन्हीची सीमा आहे आणि या सीमेवरती अजिंबा ही पटेल सरकार मानोबरांचे वंश परंपरागत चोपदार आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली टेंभुकर घराण्याचं गेली 300 वर्षापासूनची ज्यांची परंपरा आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही, माझ्यावर अत्यंत ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे असे काका महाराज, आदरणीय आमचे मित्र व्यंकटस्वामी या ठिकाणी संस्थांचे अध्यक्ष लक्ष्मण महाराज वेंगडे असतील, आदरणीय महानुभाव आश्रमाचे प्रमोद महाराज आणि सुनीलदादा या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये अत्यंत स्तुत्य असा एक उपक्रम आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सुरेजी महाराज जाधव या ठिकाणी दरवर्षी खटाटोप करत असतात आणि त्यांच्या प्रयत्नातून त्यांना जेवढे दाते मिळतात त्या दात्यांच्या माध्यमातून जे काही वस्तू मिळतील त्या वस्तू आपल्या भागातील दिंडीवाल्यांना ते देण्याचा प्रयत्न करत असतात. दान देणं आणि दान घेणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या धर्मशास्त्रामध्ये अत्यंत गौरविलेल्या गोष्टी. स्वधन धन्य, आदरणीय रामायणाचार्य महाराज समोर बसले, तुलसीदासजी सांगतात स्वधन धन्य प्रथम गती जागी, धन्य पुण्यरतमती सोयी पाकी. जी बुद्धी भगवान परमात्म्याच्या चिंतनात अविरत राहते ती बुद्धी धन्य आहे. जो देश त्या देशामध्ये गंगा नदी वाहते तो देश धन्य आहे. जी स्त्री आपल्या जीवनामध्ये अजन्म पाती. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.